स्वामी समर्थ. उद्या आपल्या सर्वांना माहिती आहे, उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या गुरुवार आहे. खूप छान दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस आहे. आपल्या सगळ्या स्वामी सेवकांसाठी, सगळ्या गुरुभक्तांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या आपल्याला घरच्या घरी गुरुपद द्यायचंय. ज्यांना केंद्रात किंवा मठात जाणार असेल तर त्यांनी तिथे त्यांना गुरुपद घेता येईलच. केंद्रात आणि मठात जाणार असेल तिथे पण तुम्हाला एक नारळ आणि गुलाब घेऊन जावं, तिथे तुम्हाला गुरुपद नक्की देतील. पण तुम्ही घरच्या घरी गुरुपद घेणार असाल, तुम्हाला जाण्यात वेळ नसेल, अडचण नसेल काही, तर तुम्ही घरच्या घरी गुरुपद घेऊ शकता. जे आपण सकाळी सकाळी स्वामींचा अभिषेक वगैरे करू, पूजा आरती करू, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक नारळ घ्यायचाय, एक गुलाब घ्यायचाय, स्वामींना हातात धरायचंय, एक प्रार्थना करायची, स्वामींना म्हणायचंय, स्वामी ह्या गुरुपौर्णिमेपासून ते गुरुपर्यंत तुम्ही आमचे गुरु आहात. तुम्ही आमच्या आयुष्याचा योगक्षेम तुम्हीच चालवा. आम्हाला तुमची सेवेकरी करून घ्या, अखंड सेवेकरू करून घ्या, आमच्याकडून तुमची अखंड सेवा करून घेत जावा, असं म्हणून त्यांना नारळ आणि गुलाब अर्पण करायचं आहे. आणि जे अभिषेक केलेले जे तीर्थ आहे, आपल्याकडे पाणी आहे, जे अभिषेकाचं पाणी, स्वामींचं अभिषेक केलेलं ते पाणी हातात धरायचं उजव्या हातामध्ये, आणि एक मंत्र म्हणायचा. तो मंत्र कोणता? अकाल मूर्ती हरण सर्व व्याधी विनाशरण सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोक तीर्थ जठर धारयामी हे शिरस्थान म्यामम, हा मंत्र म्हणून ते तीर्थ आपण पाठ पिऊन घ्यायचंय. असं तुम्ही करायचंय. ह्यानी काय होणार आहे, आपण आपल्या गुरुंना गुरुपद देते. मग तुमचे गुरु कोणी असो, तुम्ही साईबाबांना माना, तुम्ही कलावती देवींना माना, तुम्ही कोणत्याही गुरुला तुम्ही गुरु मानत असाल तरी चालेल. कोणतेही गुरु तुमचे असेल तरी काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही प्रत्येक पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही गुरुपद नक्की घ्यावे. कारण प्रत्येक वर्षी गुरुपद घ्यायचं असतं. असं की एकदा गेलं की झालं नाही, प्रत्येक वर्षी गुरुपद घ्यायचं असतं. आणि स्वामींना आपल्या आयुष्याची पूर्ण घरात त्यांच्या हातात द्यायची असते. कारण सुख दुःख सगळं त्यांच्या हातातच आहे. वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ सगळं त्यांना माहिती आहे. या ब्रह्मांडाचे नायक तेच आहे, ब्रह्मांड नायकच तेच आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्यासाठी काही योग्य काय चांगलं सर्वांना माहित, त्यांना सर्व माहित असतं. आपण फक्त काहीतरी वेगळं मागत असतो, वेगळं काही ना काही प्रत्येकच आपलं चालू असतं, हे देत आहे ते दे चालू असतं प्रत्येक देवाकडे. त्यामुळं आपण आपल्या गुरुला गुरुपद दिलं म्हणजे आपलं संरक्षण इनडायरेक्टली कवच तयार होतं आपल्यापाशी. आपल्या आपण फक्त गुरुची सेवा करायची. गुरुला काही नको, तुमचा पैसा नको, तुमचा अडका नको, तुमचे खाणं नको, काही नको. गुरु फक्त तुमची सेवा हवी, तुमचा वेळ हवे. जेवढं तुम्ही मनापासून करताल तेवढं गुरु तुम्हाला नक्की देणार, भरभरून देणार. फक्त विश्वास आणि भक्ती किती आहे तुमची हे देवगुरु बघतो. त्यामुळे उद्या स्वामींच्या उद्या गुरुपद घ्या. तुम्ही जर तुमच्या जर फोटो असेल आणि फोटोवर आपण अभिषेक करता येत नाही तर पाणी हातात, घरातलं पाणी कोणतंही तुम्ही ते पाणी, स्वच्छ पाणी हातात घ्या आणि तो मंत्र म्हणा आणि ते पाषाण करा. ते तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उद्या गुरुपद नक्की घ्या. आता तुम्ही घेतलं नसेल तर परत घ्या, घेतलं असेल गेल्या वर्षी तरी परत घ्या, आणि ज्यांनी घेतलं नसेल त्यांनीही घ्या. तुम्ही बरेच चिकन मटन काही करा चालेल, पण तुम्ही गुरुपद नक्की घ्या. गुरुच्या शरणी तुम्ही स्वामीच्या शरणी ज्या दिवशी असाल, तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख कष्ट दूर होतील. हळूहळू तुम्हाला होतात ना, तुमचे मार्ग मोकळे होतील, तुमच्या अडचणी दूर होतील. श्री स्वामी समर्थ.